नमस्कार, आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी सुनीता शिंदे। जे पाहिले तेच दाखवणार या देहाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात हेडलाईन्स। सांगलीच्या कृष्णा नदीत 5 ते 6 ठिकाणी शहरी नाला मिक्स होत असल्याने विजय पाटील यांनी महानगरपालिकेच्या दारात दूषित पाण्याच्या बाटल्या बांधल्या। सांगली कृष्णा नदीत नैसर्गिक नाले व शेरी नाला 5 ते 6 ठिकाणाहून नदीत मिसळत आहे। त्यामुळे गेल्या 2 वर्षापासून कृष्णा नदीतील मासे मरून वर आले होते। तसेच या पाण्यामुळे सांगलीकरांना हिरवेगार पाणी, मळी मिश्रित पाणी प्यावे लागत आहे। त्यासाठी समाजसेवक विजय पाटील यांनी या नदीतील दूषित पाण्याच्या बाटल्या भरून नगरपालिकेच्या दारात बांधल्या। हे पाणी नगरसेवक, कर्मचारी, अधिकारी यांनी प्या असा आवाजही उठवला आहे। जर हे पाणी तुम्ही जनतेला पाजता आहात तर आपण बिस्लरी पाणी का पिता? तुम्ही सुद्धा हेच पाणी प्या असा इशारा दिला आहे। त्यावर जनतेतून सुद्धा आम्हाला शुद्ध पाणी द्या अशी मागणी होत आहे। सांगली जिल्ह्याची जीवनवाहिनी, सांगली जिल्ह्याच्या नागरिकांना जगवणारी नदी कृष्णा नदी, या नदीमध्ये गेल्या 2 दिवसापूर्वी मासे मेले होते। अनेक दिवसापासून या नदीच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीव आहे। या गोष्टीला आम्ही शासनाचं लक्ष वेधण्यासाठी, प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी काल संपूर्ण नदीची पाहणी केली। जवळजवळ 10च्या वर नाले या नदीमध्ये मिसळत आहेत। नदीची अवस्था असा आहे की पाणी स्वच्छ या ठिकाणी बघायला मिळत नाही, हातपाय धुणं सुद्धा मुश्किल आहे। त्याचबरोबर स्मशानभूमीची रक्षा या ठिकाणी नदीमध्ये मिसळली जात आहे। शेरी नाल्याचं पाणी या नदीमध्ये मिसळलं जात आहे आणि शेरी या नदीचं पाणी किती घाण झालं आपण या माध्यमातून बघतोय। या बाटल्या मी भरलेल्या आहेत। या बाटलीला नाव दिलेलं आहे कृष्णा नदी सांगली बिस्लरी। हेच नगरपालिकेतले अधिकारी, सांगलीचे प्रशासन अधिकारी सांगलीचं पाणी पित नाहीत तर बिस्लरी बाटल्या पितात। सांगलीचं एवढं पाणी वाईट आहे। या अधिकाऱ्यांना या बाटल्या मी दाखवायला आणलेत, भेट द्यायला आणलेत की या नदीचं पाणी हे नागरिक पितात। ह्या बाटल्या तुम्ही आजपासून प्यायला चालू करा। कृष्णा नदी बिस्लरी ब्रँड प्यायला चालू करा, तरच मग तुम्हाला या ठिकाणी नागरिकांच्या जीवाचा प्रश्न कसा आहे गंभीर कळेल। म्हणून या ठिकाणी मी हे आंदोलन, जनजागृती मोहीम केलेली आहे। संपूर्ण सांगलीमध्ये नगरपालिका असेल, प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, कोर्ट असेल, कचेरी असेल, प्रत्येक ठिकाणी जाऊन नागरिकांना, अधिकाऱ्यांना या कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा गंभीर विषय मी सांगणार आहे आणि नदी वाचवण्यासाठी या अधिकाऱ्यांनी उपाययोजना करावी यासाठी जनजागृती मोहीम, जनजागृती आंदोलन उभं करणार आहे। त्या खांद्यावरनं जवळजवळ 30-40 किलो वजनाच्या बाटल्या घेऊन नदीपासून आलोय, पण अधिकारी साधी दखल घ्यायला या ठिकाणी आलेले नाहीत। मी या बाटल्या या अधिकाऱ्यांच्या गेटवरती इथं बांधून जाणार आहे। मला याच अधिकाऱ्यांना नाही, संपूर्ण सांगलीला जागृती करायची आहे। म्हणून या अधिकाऱ्यांनी जर नाही बाटल्या स्वीकारल्या तर तो निषेध करतो मी आयुक्तांचा, सीओंचा, सगळ्यांचा, आणि या बाटल्या मी इथं बांधून जाणार आहे। प्यायला पाणी येते, संडासाचा पोगा चालला आहे, काय करायचं, कसं प्यायचं लोकांनी, शेवटी कसं काय करणार आहे? पाणी हे जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि सांगलीचं पाणी एवढं घाण झालं आहे त्याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही। तर कृपा करून आम्हाला वाचवायचं असेल तर पाणी तेवढं चांगलं करा आणि सांगली शहराच्या लहान मुलांना आजारी पडायला दवाखाने फुलं भरायला त्याचं लक्ष द्या, एवढीच विनंती आहे।